नाशिकची। नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पेरण्यांनी वेग घेतलाय। जिल्ह्यातील रखडलेल्या 40%हून अधिक पेरण्यांच्या कामांना आता वेग आलाय। पेरणीची लगबग सुरू झाली असून पेरणीनंतर शेतकऱ्यांना जोरदार पावसाची आस लागली आहे। जर पाऊस झाला नाही तर पेरण्या वाया जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। नाशिक जिल्ह्यातली बातमी। नाशिक जिल्ह्यामध्ये आता पावसानं काहीशी दरम्यान या ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय सोनवणे यांनी। नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात पावसानंतर पूर्व भागामध्ये मात्र पावसाने ओढ दिलेली होती। मात्र रिमझिम पाऊस हा बरसत होता, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या आहे काही दिवसांपासून रखडलेल्या आहेत। आपण बघू शकतो की मी आता एका शेतामध्ये आहे। या ठिकाणी साधारण जून महिन्यामध्ये पेरणी शेतकरी करत असतात, मात्र पाऊसच नसल्यामुळे पेरण्या रखडलेल्या होत्या। मात्र आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांनी आता पेरणीला सुरुवात केली। साधारण थोडंसं ऊन पडतंय, त्यामुळे शेतकरी जे आहे त्या पेरणीला अधिक आता महत्त्व देतात आहे। साधारण बघायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये 40% जास्त शेतकऱ्यांच्या पेरण्या ज्या होत्या त्या रखडलेल्या होत्या, मात्र त्या आता सुरू झालेल्या आहेत आणि 1-2 दिवसामध्ये त्या अनेक ठिकाणच्या पेरण्या ज्या आहेत त्या पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। आणि शेतकऱ्यांचा जो ओढा आहे तो यावर्षी साधारणपणे जास्तीत जास्त हा मक्याकडे आहे। त्यानंतर काही ठिकाणी मूग असेल किंवा बाजरी असेल अशी पिकं जी आहे हे पेरले जात आहे। एकूणच जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांना पाऊस जरी आत्ता नसला तरी खूप मोठा पाऊस जो आहे तो आता पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे। अजय सोनवणे, साम टीव्ही, मनमाड।